युगत वत पाणीवत 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 हॅलो गाईज, आता आम्ही निघालो फिरायला. एक खिकीचा कॉल येतोय मला, कॉल कर त्याला, तो सांग व्हिडिओ बनवतोय. तर आज आहे सोम आणि पहिला मी जिमला जाणार आहे आणि त्यानंतर फिरायला. म्हणजे आज फक्त मी, खिकी आणि सोमच असू. अंकुशला शूट आहे, बाकीचे पण असे बाहेर वगैरे गेलेत. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बाय. सो काय आज लय दिवसांनी जिमला आहे. ते दिवसांमध्ये यायचं जिमला, पण मी व्हिडिओ ना करत. इकडनं व्हिडिओ कर ना एक. मी एक सेट मारतोय इथं असा मोबाईल ठेव. बेकार भाव आठवड्यात नाही एकदा जिमला आलाय, पण बॉडी दाखवतोय अशी की दररोज येतो. आज आम्ही आलेलो आहे कामते डॅम वर आणि इथं आमची गाडी पार्क केली आहे. आणि कामते डॅम वर मला असं जायला लागतं बिकॉज गाडी जात नाही. आणि असं आहे. आणि संध्याकाळचे वाजलेले 5:30, सॉरी 6 वाजलेत. तर विषय काय, आज अंकुश नव्हता कारण अंकुशला जायचं होतं बाहेर. बाकीचे पण इकडे तिकडे होते आणि आज एकच गाडी होती, म्हणून आम्ही ब्लॉग करण्यासाठी आलोय खास. तर तुम्हाला दाखवतो. क्लायमेट पण बादशाह आहे, सनसेट आहे. इकडनं असं हळूहळू जायला लागतं, नाही तर धडपडण्याचे चान्सेस जास्त आहेत. एकदम माझं लेकरू. हां, पाणी कमी झालं रे. हा, पाणी कमी झालं इथं. काय बाईला वर चल. ओ नाईस नाईस. काहीच ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपले 1000 सबस्क्रायबर झाले. आता 2000चं लक्ष आहे. कसं लक्ष. तिथं बसू शकलो असतो रे, पण वाट आहे त्याला. त्या पोरींचा एवढा छंद नाही, ती मला वाटतं आयटम याला जगून पण देत असं. कुठं गेला सरी पण स्नॅप. इथं नको रे, ही वाट आहे बाई. वर जाऊ. वर बसायला आहे काय पण इथं बसूया. हा हा रे, पाण्यात न जायला लागेल. काय बोलला. इथून वरती चढून येऊ शकत नाही मधून. कुठून चढून बाईल्या वर चढू शकत नाहीस तू. हा चल बघा तम बघू. अडकला पाहिजे रे, मजा होईल. अरे आम्ही याला मारे ना बा, आज पाणी लावून मारे. तरी पण मी घालतो तिथून जाऊ शकतो आपण रिव्हर क्रॉसिंग करून. इकडनं असं तिकडे जाऊ रिव्हर. चल चल दाखवतो. चल 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 दाखवतो. आणि आजचा कंटेंट काय काय ये देखो हम कहा गए. तर भावानो, आमचं मेन मोटिव्ह म्हणजे काय असतं, कोकण पण आम्ही एक्सप्लोर करतो. म्हणजे मोस्ट ऑफ तरी चिपळूणच सध्या तरी. जरा घरातनं परमिशन नाही लांब जायची, पण आम्ही आमच्या जवळच्या ठिकाणी एक्सप्लोर करतो. असं चांगलं चांगलं वाटतं मित्रांसोबत, बस असं बाकी काय नाही. आणि असं डेंजर पण एवढे स्पॉट नसतात आमचे, नॉर्मली असतात. म्हणजे 30% डेंजर असतात. ऐ ग जाऊया कसं. एवढं नाही पाणी एवढं पण त्याला. अरे पाण्याचा फ्लो एवढा पण नाही आहे. अरे नाही फ्लो पाण्याचा. चल चल दाखवतो. अरे चप्पल काय नवीन घेऊ, म्हणजे भिजले तर काय आलं एवढं. अंडी मंडी संडी जो कोण नाही येणार ओ, त्याला बोलतात पॉवर ऑफ संडी मंडी. सक्सेसफुली गाइस आम्ही आलो. चला घ्या. असं वाटतं दारू बिरू प्यायला बसलो. मला पण तेच वाटतं. उद्या वरनं पोलीस आले, ह्यांना वाटत प्यायला बियायला बसलेत, पण आम्ही खातोय काय तर चॉकलेट वगैरे. ते विश्वले चॉकोबॉल भेटतात ते. काय एकदा सीन बघून घ्या. असं समोर असं क्लायमेट असं आणि झाडा वगैरे. इथं आम्ही खायला बसलो मित्रांसोबत. दॅट इज इज अ ब्युटिफुल. ठीक आहे बाबा, इंग्लिश मध्ये बोलूया.
अरे लय जण मला बोलले की तुझं इंग्लिश लय भारी आहे. बिकॉज यू नो ना शी इज झऱ्या. The Zara is an sea flow and water is sliding side na, and we are sitting this समोर direct, and this view is so भारी, and this is a Som, and she सारखा calling to his her वाटोळा. आयुष्यभराचा वाटोळा लागला आहे. and this is a खिकी. तुझ्या गाडीची माझ्याकडनं आहे. त्याच्या गाडीची चावी कुठे आहे? तू पियालायस काय रे? अँड अजून काय सांगू नाही, बस एवढंच इंग्लिश येत आहे. अँड दिस इज यार व्हॉट इज दिस? हे बघ गरम नाही करून दिला. अरे तुमची लायकी नाही. बायला गरम करून घ्यायचं. तसं दिलं म्हणजे. आणि दिस इज तुझ्या व्हायला दिस इज काय? हिचं नाव काय? टेको. पनीर टेको, that is that. And this is your pastry, you know na guys. Yes. And this opens is हळूहळू. आणि खाऊ. पोलीस आले. नाही काय पोलिसांना पण देऊ जरा काय बोलतो ते जरा ओपन करून दे भाऊ मला. तेच दे ना ओपन करून. हे तू घे मग. असं काहीतरी असतं भाकरी आणि आतमध्ये पनीरची भाजी असते. भाकरी नाही, याला काहीतरी पिझ्झा बनपाव असं काहीतरी बोलतात. बादशा लागतं. कर हा ए गप. ते बिस्लरीचं पाणी. तुला काय नाही ना प्रॉपर्टी मधलं देणार आहे? कोण? पप्पा घरी ठेवतात तेच मोठी गोष्ट आहे. ते पण आहेत म्हणा. घरी का ठेवत ना माहिती आहे बा? तू नीट वागत नाहीस म्हणून. जर माझ्यासारखा वागलास ना सोजवळ प्रामाणिक घरी पण ठेवणार नाही. चला गाईस बाय. हे बघ पडला बिडलास आली गेली बिचूक नो. पाणी. भाऊ मी पण जातो इकडनं. धरपकड मी जाऊन दाखवतो. हे पकड. येतो तिकडनं. येतो आला. अरे हळू लागल खिकी आला रे. नाईस. पहिल्या टायमाला हागलो. मला वाटलं तसं येता येईल पण तसं नाही येता. तर विषय कसा माहिती आहे, ब्लॉगिंग करणं कठीण आहे. ज्या दिवशी आपण करायला लागतो ना त्या दिवशी समजतं की ते केवढं कठीण आहे. सोपं आहे पण एकदा सवय झाली की सोपं आहे. अजून मला काही सवय नाही एवढी. आणि भावनो आपले टोटल ब्लॉग आय थिंक 60-65 ब्लॉग झालेत. तर 100 ब्लॉगला काहीतरी असं चांगलं करू, चॅलेंज वगैरे ठेवू. आणि नवीन कन्सेप्ट चालू आहेत माझ्या. विचार म्हणजे असं. हां 2 मिनटं. आत्ता जिम करून आलं परत दमलं. हा रे बघ एकदा बघून घ्या. नाईस. नशीबवरून आलो. इथे एवढं कसं बसायला वगैरे नाही. आता राहणं आमचं असं ब्लॉगिंगच्या आयडिया वगैरे येतात मध्ये. आम्ही आता ट्रूथ अँड डेअरचा पण एक ब्लॉग बनवणार आहे. अजून कसला? आणि हा बिर्याणीचा म्हणजे कोण सगळ्यात जास्त बिर्याणी लवकर खाईल त्याचा पण ब्लॉग येईल. अजून 4-5 ब्लॉग असे डिसाईड केलेत. करू, दाखवू आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करू. तर सबस्क्राईब करा. दम लागला बस. फिरून वगैरे झालं आहे आणि आता परतीच्या वाटेवर परत घरी. ब्लॉग जास्त मोठा नाही झाला
पण बघू घरी काहीतरी जरासं कंटेंट वगैरे काय भेटला तर ट्राय करू. सो बाय. हॅलो गाईज, काल मी बोललेलो की बेस्ट कमेंट मी वाचून दाखवेल. तर पहिले कमेंट आहे श्रुती सकपा 28. बेस्ट पार्ट म्हणजे फ्रेंड्सचं कौतुक केलं होतं. थँक्यू श्रुती. आणि अजून जण कमेंट कोणीतरी येणार का समोर आहे. तर आयुष कांबळेने भावानी कमेंट केलंय की ओप्पी रे भावांनो आणि सूरज भाई तुझा तर काय विषयच नाही शेवट रे. तर थँक्यू भावा, फुल इज्जत. आणि दीक्षा मोरे तू थोडा श्रीमान सारखा बोलतोस पण ते तुला सूट होतं आणि ते भारी पण वाटतं आणि तुझी बॉडी तर एक नंबरच आहे आणि व्लॉगचा विषय भारी असतो. थँक्यू दीक्षा मोरे. अँड ह्याच्यात अजून चांगली कमेंट केले दॅट कोकण गर्ल. ओके, ही आपल्या सारखी कमेंट करत असेल ते हिला पण फुल इज्जत. हाय सूरज, खूपच छान केली आहे व्हिडिओ आणि तू ॲक्टिंग पण खरंच खूप छान केली आहेस आणि अंकुशने शूट पण मस्त केलंय आणि तुझी बॉडी उफ आई ग उफ. जे मला कुठंतरी इज्जत भेटते असं ते जास्त उफ नको अंगाशी येईल. आणि सगळ्यात बादशा कमेंट बोलतात म्हणजे एक हास्याची कमेंट केली ती संजना बनेनी. सोमच्या पोटात पेढा आहे की बर्फी. मावा बर्फी आहे. मावा बर्फी म्हणजे मिक्स बर्फी असं. मिस्टर राहुल 10वा महिना चालू झाला, सोमच्या घरी अजून कोण आलं नाही. कसं आहे वर्षभर वाट पाहायला लागेल. पण निलिमा मोरेने पण केलं एक नंबर ब्लॉग. थँक्स सूरज, सोम, अथर्व, अंकुश असंच ब्लॉग बनवत राहतात. थँक्यू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना मेरी बच्ची.